नगर जिल्ह्यात सध्या मतदार याद्या पुनर्निरीक्षणाचे काम सुरू आहे। याच मोहिमेत काही धक्कादायक बाबी आता समोर आल्या आहेत। तब्बल 38 लाख मतदार असलेल्या नगर जिल्ह्यात 4.25 लाख नावांचा प्राथमिक घोळ निदर्शनास आला आहे। ही सगळी नावे वगळल्यानंतर जिल्ह्यात सुमारे 33,94,000 मतदारांची प्रारूप मतदार यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे। आता या यादीवर हरकती दाखल करण्यासाठी 24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे। 22 ऑक्टोबर पर्यंत या सर्व हरकती निकाली काढण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे। जिल्ह्यातील पारनेर वगळता इतर सर्व मतदारसंघात हे काम 100% पूर्ण झाले आहे। SIR मोहिमेत प्रशासनाला नेमकं काय सापडलं हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 नगरी घडामोडींचं परफेक्ट ॲनालिसिस। गेल्या महिनाभरापासून नगर जिल्ह्यात मतदार याद्यांचे विशेष पुनर्निरीक्षण सुरू झाले आहे। जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघातील तब्बल 38,10,102 मतदारांची पडताळणी केली गेली। मतदार यादी बिनचूक व अद्ययावत करण्यासाठी केंद्र सरकारने ही मोहीम हाती घेतली होती। मतदार यादीतील सर्व मतदारांना घरोघरी जाऊन BLOंनी गणना पत्रक वाटले होते। त्यानंतर त्यांच्याकडून त्यांची स्वतःची माहिती भरून घेऊन त्याची पडताळणी केली होती। याच पडताळणीत काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत। निवडणूक उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांनी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात तब्बल 38 लाख मतदारांपैकी 4,26,113 नावे असंकलित सापडली। त्यात मयत मतदार संख्या 1,40,767, दुबार मतदार संख्या 60,841 आणि शोध न लागलेले मतदार तब्बल 2,24,505 पेक्षा जास्त आहेत। सर्वाधिक असंकलित नावे म्हणजे नसलेली नावे नगर शहर मतदारसंघात सापडली। नगर शहरात सध्या जेवढे मतदार आहेत त्यापैकी 22% मतदार असंकलित सापडली। दुबार व स्थलांतरित नावे त्या सगळ्यात जास्त होती। जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय अचूक याद्या तयार करण्यात आल्या आहेत। या याद्या स्थानिक मतदारसंघनिहाय मतदान केंद्र सहाय्यक अर्थात BLO यांच्याकडे देणे सुरू आहे। या याद्या प्रत्येक मतदारांनी तपासून घ्याव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी केले आहे। असंकलित मतदारांची यादी स्थानिक पातळीवर सार्वजनिक कार्यालयात प्रसिद्ध करण्यासोबतच जिल्हास्तरीय वेबसाईटवर देखील प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। जिल्ह्याच्या वेबसाईटवर ही यादी सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे। ज्यांना ज्यांना त्यांच्या नावाविषयी शंका असेल किंवा ज्यांची नावे या यादीत नसतील त्या मतदारांनी त्यांच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क सांगण्यास सांगितले गेले आहे। याशिवाय स्थानिक सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी किंवा मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क करता येईल। याशिवाय जिल्हा स्तरावर 1950 हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे। त्यावर कॉल करून आपली तक्रार मांडता येणार आहे। याशिवाय सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडून मतदारांची ग्रामीण व शहरी भागातील घर क्रमांकाची माहिती मागवण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे यांनी दिली आहे। तसेच ज्या ज्या ठिकाणी शाळेत मतदान केंद्रे आहे त्या सर्व ठिकाणी UDIS कोड देण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे। तसेच मतदान केंद्र सुसूत्रीकरण अंतर्गत नवीन मतदान केंद्र तयार करण्यासंदर्भात प्रस्ताव मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयात सादर केला असल्याची ही माहिती उपजिल्हा अधिकारी गाढे यांनी दिली आहे। आता हे सगळं सुरू असताना काही धक्कादायक बाबी नक्कीच समोर आल्या आहेत। जिल्ह्यात एकूण 38 लाख मतदारांपैकी तब्बल 4,26,000 म्हणजेच सुमारे 12.18% मतदारांची नावे असंकलित किंवा सदोष आढळली। ही केवळ प्रशासकीय त्रुटी नाही तर राजकीय आणि निवडणूक व्यवस्थेवर मोठा परिणाम करणारी घटना आहे। राजकीय विश्लेषक आणि निवडणूक तज्ज्ञांच्या मते ही बाब निश्चितच गंभीर आहे। कोणत्याही विधानसभा किंवा लोकसभेच्या निवडणुकीत जय पराजयाचे अंतर अवघ्या काही हजारांचे असते। अशा वेळी जिल्ह्यात 4 लाखांहून अधिक बोगस किंवा अस्तित्वात नसलेली नावे असणे म्हणजेच निवडणुकीचे निकाल बदलण्याची क्षमता असण्यासारखी आहे। अहिल्यानगर शहरात तर सर्वाधिक 22% मतदार असंकलित आढळले आहेत। याचा अर्थ येथील यादीत दर 5 पैकी 1 नाव चुकीचे आहे। या नावांचा वापर करून बोगस मतदान होत होते का अशी ही शंका आहे। सर्वात गंभीर बाब म्हणजे नगर जिल्ह्यात 2002 नंतर म्हणजेच गेल्या 24 वर्षात मतदार याद्यांचे अशा प्रकारे सखोल पुनर्परीक्षण किंवा शुद्धीकरण झालेच नव्हते। 24 वर्षात हजारो नागरिक मरण पावले, हजारो कायमचे स्थलांतरित झाले, तरीही त्यांची नावे यादीत तशीच राहिली। नवीन नावे जोडताना दुबार नावांचा मोठा गोतावळा तयार झाला। मतदार यादी ही केवळ मतदानासाठी नाही तर शासनाच्या लोकसंख्या विषयक आकडेवारीचा आणि विविध योजनांचा पाया असतो। यादीत एवढी मोठी तफावत असणे म्हणजे सरकारी नियोजनात त्रुटी राहणे हाही एक अर्थ समोर येतोय।
आता ही नावे अंतिम मतदार यादीतून वगळली जाणार असल्याने आगामी निवडणूक अत्यंत पारदर्शक, स्वच्छ आणि बोगस मतदान मुक्त वातावरणात पार पडण्यास मदत होईल. हा यातील मोठा दिलासा आहे. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.